वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 200 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, तर ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। मृतांचा आकडा हा वाढण्याची भीती आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव हे ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय। चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली हे संपूर्ण गाव गाडलं गेलं। घटनास्थळी सकाळपासूनच एनडीआरएफ, लष्कर आणि वायुसेनेची पथकं बचाव कार्यात प्रयत्नांची शर्थ करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केली आहे। हे लाईव्ह व्हिज्युअल्स आपण पाहतोय। त्या ठिकाणी अजूनही सध्या बचाव कार्य केले जातं। या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। मोठ्या प्रमाणात यावेळेस माती असल्याने बचाव कार्यात देखील अडथळे येत आहेत। मात्र तरी देखील एनडीआरएफ तसेच लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य केले जात आहे। आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा हा आणखी वाढू शकतो अशी चिंताही व्यक्त केली जाते। घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकू शकलेले असतात असं वेळेस सांगितलं जाते। मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते।